बातमी वर्ध्यातून आहे। वर्ध्यात 2 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या डांबरी रस्त्याच्या कडा पहिल्याच पावसात वाहून गेल्यात। त्यामुळे रस्ता खचायला तर सुरुवात झाली आहे आणि हा रस्ता खचल्यामुळे या मार्गावरची वाहतुकीची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे। रस्त्याची रुंदी कमालीची घटली आहे। काही अंतरापर्यंत केवळ एकच वाहन जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक उरली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। विकास कामेच कशी माणसाच्या जीवावर उठतात याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। मी आता आहे वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका सुजातपूर आणि भारसाळ रस्त्या दरम्यान। या रस्त्याचं काम तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलं होतं आणि याची अवस्था पाहता कशी झाली आहे। हे जर डांबरी रोड आहे ना, हे मी तुम्हाला दाखवत आहे भाई, हे हाताना डांबर असं उघडत आहे सगळं, म्हणजे एवढा कच्चा रोड आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पहिल्याच पाण्याच्या पुरामध्ये हा जो रस्ताचा काठ आहे हा पूर्ण वाहून गेला आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो बघा कशा प्रकारे पूर्ण रस्त्याचा काठ जो आहे हा पूर्ण ठिकाणून वाहून गेलेला आहे। मध्यरात्री दरम्यान किंवा रात्रीच्या दरम्यान जर यावेळेस एखादी वाहन या ठिकाणून इकडून जर एखादं वाहन आलं आणि त्याला ओव्हरटेक करताना किंवा साईड देताना एखादं वाहन 100% खाली पडू शकतो अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि आपण बघू शकता बघा कशा प्रकारे रोड या ठिकाणी खचलेला आहे। खरं म्हणजे रस्त्यापासून 3 मीटर म्हणजे 3 फुटाचा साईड शोल्डर असणं गरजेचं होतं, परंतु रस्त्याच्या बाजूला साईड शोल्डर फार कमी सोडल्यामुळं आणि हे नाली जी आहे ही नाली पूर्ण अशी कमी एकदम रस्त्याला चिपकून घेतल्यामुळं पाण्याचा प्रवाह वाढला असावा आणि त्या प्रवाहामध्ये हे सगळं रस्ता जो आहे हा वाहून गेलेला असावा असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। परंतु आपण जर बघितलं तर या रस्त्याची दयनीय मोठी अवस्था खराब झालेली आहे। बघा कशा प्रकारे हातानंच हा डांबरी रोड हातानं सगळा उकरत आहे हे बघा। आणि अशा स्थितीमध्ये ह्या रोडची काय गुणवत्ता टिकेल हे सांगणं कठीण आहे। खरं म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रारी करायला फारसा वेळ राहत नाही, त्यामुळे त्याचा फायदा कदाचित संबंधित ठेकेदार घेतो की काय असं स्थिती निर्माण झाली आहे। बघा मी आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दाखवतो, अशा प्रकारे पूर्ण रस्ता जो आहे हा या ठिकाणी उखडलेला आहे। मोठ्या परिस्थितीमध्ये गंभीर स्थिती या ठिकाणी निर्माण झाली असून रात्रीच्या दरम्यान जर एखादं वाहन आलं त्याला साईड देताना किंवा ओव्हरटेक करताना हे वाहन थेट या ठिकाणी खड्ड्यात पडून मोठा अपघात जो आहे तो या ठिकाणी निश्चित घडू शकतो। त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। 2 कोटी रुपये खर्च करून जर रस्त्याची अशी स्थिती राहत असेल तर यापेक्षा रस्ता नसलेलाच बरा असं हे काही नागरिक बोलून दाखवत आहे। त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, एनडीटीव्ही मराठी, वर्धा। यानंतर पहिल्याच पावसात 2 कोटींचा हा रस्ता वाहून गेल्याचं पाहायला मिळतं। हे एक दृश्य आपण पाहतोय। एका वेळी फक्त एकच वाहन जाईल एवढाच रस्ता इथे शिल्लक आहे। निकृष्ट कामामुळे वर्ध्यातला हा डांबरी रस्ता खचलाय आणि पहिल्याच पावसात हा 2 कोटींचा रस्ता वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय।